आनंद, ठीक आहेस ना तू? मला ना आता स्वानंदी वहिनी म्हणाली ते सगळं पटायला लागले. आपल्याला फ्रेम करण्यामागे 100% काकूचा हात आहे. कारण बघ ना, आपल्यामुळे अंशुमन उघडा पडला, त्याला ऑफिसमधून काढलं गेलं, त्यांनी दिलेली ऑफर मी नाकारली आणि या सगळ्याचा एकत्रित सूड उगवला काकूने आपल्यावर. तुला किडनॅप करून सुद्धा त्यांचं समाधान नाही झालं. अजूनही अनेक कारण आहेत. मी ऑफिसमधून आणि समोरच्या आयुष्यातून बाजूला होणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांना ऑफिसमध्ये खूप मोठमोठे घोटाळे करायचे आणि जोवर मी ऑफिसमध्ये आहे तोवर त्यांना या जन्मात ते शक्य होणार नाहीये. समरच्या नजरेत तुला चोर ठरवून मार्गातनं बाजूला केले त्यांनी. कारण समरचा तुझ्यावर असलेला विश्वास त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. या सगळ्या जाळ्यात आपण अडकलो. बरं झालं स्वानंदी वहिनीने आपल्याला वेळेत जाणीव करून दिली या सगळ्या गोष्टींची. आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झाला असता कदाचित. निकिता, आता हे सगळं कळल्यावर मी असा घरात स्वस्तपणे नाही बसू शकत. नाही, मी ऑफिसला जातो, नाहीतर हे लोक समोरला विकून खातील यार. आनंद थांब. अगं पण तू घाई का करतोयस? थांब ना. स्वानंदीचा सल्ला घेऊयात आधी. तिचा सल्ला घेतल्याशिवाय काही नको करायला. भलतीच काही गडबड झाली तर? तिथे तिकडे घरात ती आहे, कोण काय बोलतंय काय करते तिला जास्त माहितीये ना. त्यामुळे तिचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अरे असं काय करताय तुम्ही लोक? एक डिपार्टमेंट आहात ना तुम्ही, मग तुमच्याकडे बॅकअप नाही? माझ्याकडे असतं तर मी विचारलं असतं का तुम्हाला? अरे तीन प्रोजेक्ट चालू होते ना आपले. मग तिन्ही प्रोजेक्टचा हेड आनंद होता. पण असं कसं? अरे पण मग तुम्ही काय करत होतात? हा? अरे पण त्या मीटिंग्स मधले काही पॉइंट्स काढले असतील, त्याचे मिनिट्स असतील. 3 प्रोजेक्ट चालू आहेत ना. तुम्ही आत्ताच्या आत्ता ते सगळं शोधा आणि मला पाठवा, कळलं? काय झालं? माझ्याच बिझनेस बद्दल काही माहिती नाहीये असं कॉम्प्लेक्स आलंय मला आता. आजपर्यंत मला इतकं कधी क्लूलेस वाटलं नव्हतं. मला ना लीगल मॅटर माहिती आहेत, ना एम्प्लॉईज बद्दल काय माहिती आहे, काहीच नाही. मी हे सगळं आनंदकडे सोपवलं होतं. मी जाऊन क्लायंटला भेटायचो, बिझनेस आणायचो आणि बिझनेस आणल्यानंतर ते पुढे सगळं आनंद मॅनेज करायचा. एवढी वर्ष हे याच पद्धतीने काम चालू होतं. आता मला असं वाटतं की मी इतका कसा गाफील राहिलो, मला काहीच कसं माहिती नाही. हो पण असंच असतं ना, आपण सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत. त्यामुळेच तर आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स ठेवतो, वेगवेगळी माणसं हायर करतो वेगवेगळ्या पोझिशन्सवर. होती आपल्याकडे सुद्धा डिपार्टमेंट होती, माणसं होती, सगळं होतं. पण या सगळ्यांपेक्षा सुद्धा ना एकटा आनंद सगळ्यात जास्त काम करायचा. त्याची मेमरी फार अफाट होती. त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असायचं. पण आयत्या वेळेस सुद्धा त्याला सगळ्या गोष्टी आठवायच्या. सगळे डिटेल्स आठवायचे, मीटिंग मधले अग्रीमेंट्स आठवायचे, पॉइंट टू पॉइंट आठवायचं. समर सैरभय झाला. अरे बापरे, काय झालं तुला? बरं वाटत नाहीये का? नाही का काकू, ऑफिसच्या कामांचा विचार चाललाय जरा. वाटलंच मला. एकट्याने किती स्ट्रेस घेशील. आता आनंदही नाहीये ना, तुझ्यावरच सगळं पडलं असणार. बास झालं आता, बास झालं. बास झालं म्हणजे? म्हणजे आता तू एकट्याने राबणं बस झालं. नको ना, एकट्याने किती राबणार आहेस अजून? तुला ना मदतीची गरज आहे, हेल्पिंग हँडची गरज आहे. आनंद गेल्यापासून सगळं एकट्यावर पडतंय मला कळतंय. पण आता कोणालाही घेशील ना तर बघ हा, काळजीपूर्वक घे. म्हणजे विश्वासू माणसालाच घे. मी काय म्हणते, अंशुमनला परत ऑफिसमध्ये बोलवलंस तर? नको नको नको.
तक्रार निवारण अधिकारी म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या ऑफिससाठी आणि ऑफिसमधल्या मुलींसाठी एक नियम सेट केला आहे, ज्यात पुरुषांनी महिलांना जर त्रास दिला तर पुरुषांना त्या ऑफिसमध्ये राहता येणार नाही, हे आपण ठरवलं आहे ना. मग आता जर का आपण अंशुमनच्या बाबतीत तो विचार बदलला तर लोक काय म्हणतील? ते असंच म्हणतील की अंशुमन सरांचा भाऊ आहे म्हणून सर पक्षपात करतायत. तसं म्हणून चालणार नाही आपल्या स्टाफने. स्वानंदी, आपला अंशुमन सुधारलाय आता. हो मान्य आहे काकू, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या स्टाफ मेंबर्सना हे माहिती नाही आहे ना. आणि अजूनही ही गोष्ट तशी पाहायला गेली तर जुनी झालेली नाही आहे. लोकांना तर सगळं आठवतच राहतं. पण संधी दिली पाहिजे ना अंशुमनला, नाहीतर लोकांना तरी कसं कळणार की आपला अंशुमन सुधारलंय. हो पण हेच ना काकू, ही अशी संधी दिली तर पक्षपात वाटेल. मग आता राजवाडेंनी याबद्दल बोलण्याचा अधिकार मला दिलाय म्हणून मी बोलते. पण अंशुमनला संधी मिळावी म्हणून ऑफिसमधल्या बायकांची सेफ्टी कॉम्प्रोमाइज करणं मला योग्य नाही वाटत आहे. काय सेफ्टी कॉम्प्रोमाइज? स्वानंदी, तू तर असं म्हणतेस की श्वेताचं सोड ग, जे झालं ते म्हणजे ते चुकीचंच होतं, पण हे तर तू असं म्हणतेस की बाकीच्या बायकांनाही त्याच्यापासून धोका आहे. बाकीच्यांचं माहीत नाही, पण श्वेताचा गळा धरला होता ना त्याने, आणि ते उदाहरण सगळ्याच बायकांच्या समोर आहे. तेही खरंच आहे. म्हणजे अंशुमनकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आहे. पण तूच सांग, म्हणून त्याला ऑफिसमधून आपण किती दिवस लांब ठेवायचं? माहीत नाही ना काकू, आता त्याच्याकडनं चूक झाली आणि ऑफिसमध्ये येता येणार नाही एवढं तर नक्की. हे बघ स्वानंदी, माफ करण्यातच मोठेपणा असतो आणि मला खात्री आहे श्वेताही त्याला नक्की माफ करेल. नाही नाही, आता श्वेताला आणि अंशुमनला असं एका स्पेसमध्ये ठेवणं पण नाही करू शकत, कारण श्वेता घाबरून जाईल. बस वाद पुरे आता. आणि श्वेताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. या अंशुमनमुळे तिने आधीच खूप भोगलंय. आता असं जर मी वागलो तर तिला दिलेला शब्द मोडल्यासारखं होईल. माझा डिसिजन फायनल आहे काकू. त्याची घरातली शिक्षा सुरू आहे ना स्वानंदी मॅडम? काय काय शिक्षा सुरू आहे का नाही? नाही, सुरू नाहीये का? त्याने स्वतःहून बंद करून घेतली ती शिक्षा. कोणी थांबवली आणि अशी कशी थांबवली? तुम्ही थांबवली? त्याने त्याची तशी थांबवली. त्याची त्यानीच? वाह, मग त्या शिक्षेला काय अर्थ आहे? आणि तुम्ही अशी कशी थांबू दिली त्याची शिक्षा? त्याला त्याची शिक्षा परत सुरू करायला.